नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायद्याचे घटक यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 1 यामध्ये कंपनी कायदा 2013 ची पार्श्वभूमी आणि कंपनी कायदा 2013 ची वैशिष्ट्ये हा भाग बघितला होता। या व्हिडिओमध्ये आपण कंपनीचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि कंपनीची वैशिष्ट्ये पाहणार आहोत। कंपनीचा अर्थ। कंपनी ही एक अशी संस्था आहे की ज्यामध्ये व्यक्ती करारामुळे किंवा सहकार्याच्या कलमामुळे एकत्रित झालेल्या असतात। या सर्वांचा व्यापारी किंवा व्यावसायिक हेतू समान असतो। संयुक्त भांडवली कंपनी म्हणजे नफा मिळविण्याच्या उद्देशाने एखादा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी आपले भांडवल गुंतवून अनेक व्यक्तींनी निर्माण केलेली संघटना असते। अशा या कंपन्या ज्या मान्यता प्राप्त असतात, नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत सुद्धा असू शकतात, कोणत्या एका विशिष्ट अधिनियमाने तयार झालेल्या असतात, म्हणजेच कंपनी ही कायद्याने तयार झालेली असते। कंपनीला कायद्यानुसार स्वतंत्र अस्तित्व असते। व्यवसायात हस्तांतरित भाग, मर्यादित जबाबदारी, विभिन्न नाव, प्रशासकीय मंडळ इत्यादी मार्फत नफा मिळविणे हा कंपनीच्या निर्मितीचा हेतू असतो। कंपनीची व्याख्या। साधारणपणे सामान्य उद्देशाच्या पूर्तीसाठी स्वेच्छेने एकत्रित झालेल्या व्यक्तीच्या समूहास कंपनी असे म्हणतात। मात्र कंपनी कायद्याच्या कायदेशीर व्याख्या पाहत असताना सर्वप्रथम 1956 च्या भारतीय कंपनी कायद्यानुसार व्याख्या पाहूयात। भारतीय कंपनी कायदा 1956 कलम 3 उपकलम 1 नुसार कंपनी म्हणजे कंपनी कायद्याद्वारे स्थापन केलेली व नोंदविलेली अथवा अस्तित्वात आलेली कंपनी। ही व्याख्या पाहता कंपनीच्या स्वरूपाचा किंवा वैशिष्ट्यांचा निश्चित अर्थबोध होत नाही, त्यामुळे या व्याख्येची व्याप्ती मर्यादित आहे असे वाटते। कंपनीची कायदेशीर व्याख्या कृत्रिम व्यक्ती म्हणून जी निर्मिती कायद्याने केलेली असते आणि जिला सर्व मान्य मुद्रा व सातत्यपूर्ण अस्तित्व असते अशी नोंदविलेली संघटना। या व्याख्येवरून कंपनी म्हणजे काही व्यक्तींनी स्वइच्छेने एकत्र येऊन नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली एखादी संघटना की जिला कंपनी म्हणता येईल। तिला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेले असते। तिचे भांडवल भागांच्या स्वरूपात गोळा होते। कंपनीचे भाग हस्तांतर करण्याजोगे असतात। त्यामुळे कंपनीच्या मालकांना म्हणजेच भागधारकांना कंपनीचे सभासद म्हणून समजले जाते। व्यवसायाची ही संकल्पना बघता कंपनी ही तिच्या सभासदांपासून वेगळी असते। कंपनीची देणी देण्याबाबत कायदेशीर जबाबदारी मर्यादित असते। या सर्व गोष्टींचा विचार करताना आपल्याला कंपनीची वैशिष्ट्ये सांगता येतील। नोंदविलेली ऐच्छिक संघटना। कंपनीची स्थापना ही मूलतः स्वइच्छेने झालेली असते। नफा मिळविण्याच्या इच्छेने अनेक व्यक्ती एकत्र येऊन कंपनीची स्थापना करतात। कंपनीची स्थापना ही कायद्याने झालेली असते, तर बऱ्याच वेळा राजाच्या आज्ञेनुसार किंवा विधिमंडळाने संमत केलेल्या विशेष कायद्यानुसार स्थापन केली जाते। स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व।
कंपनी कायद्यानुसार स्थापन झाल्यामुळे तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. एखादी कंपनी ज्यावेळेस कार्यरत असते त्यावेळेस कंपनीला शरीर, मन, आत्मा नसला तरी देखील ती करार करू शकते. ती कर्मचाऱ्यांची नेमणूक करू शकते. एखादी मालमत्ता स्वतःच्या नावावर खरेदी करू शकते. म्हणजेच कंपनीला कायद्यानुसार एक कृत्रिम व्यक्ती म्हणून समजले जाते आणि तिच्या नावाने व्यवहार करता येतात. चिरंतर अस्तित्व. कंपनीला कायद्यानुसार स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाल्यामुळे कंपनीचे आयुष्य हे चिरंतर स्वरूपाचे असते. कंपनीचे मालक म्हणजेच भागधारक म्हणजेच सभासद यांच्या कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसत नाही. त्यांचा कर्जबाजारीपणा असेल, त्यांची निवृत्ती असेल, मृत्यू असेल किंवा मानसिक अपात्रता असेल, या कोणत्याही बाबींचा परिणाम कंपनीच्या आयुष्यावर, अस्तित्वावर होत नाही. त्यामुळे कंपनीला चिरंतर अस्तित्व असते. बोधचिन्ह. बोधचिन्हाचा ज्यावेळेस विचार करताल त्यावेळेस कंपनीचे बोधचिन्ह हे कंपनीचे अस्तित्व असते. म्हणजेच कंपनीचे अस्तित्व दर्शविण्यासाठी, कंपनीची सही करण्यासाठी बोधचिन्हाचा वापर केला जातो. ही एक महत्त्वाची मुद्रा असते. त्यामुळे कंपनीच्या चिटणीसाच्या म्हणजेच कंपनी सेक्रेटरीच्या ताब्यामध्ये कंपनीचे बोधचिन्ह ठेवले जाते. अधिकृत कागदपत्रांवर कंपनीची मुद्रा उमटवली जाते. कंपनीची ही सर्वमान्य मुद्रा प्रथम संचालक मंडळाने संमत केलेली असते. भाग भांडवल. कंपनीला व्यवसाय करण्यासाठी भाग भांडवलाची आवश्यकता असते. कंपनीच्या एकूण भांडवलाची विभागीकरण छोट्या छोट्या भागामध्ये केले जाते. प्रत्येक भागाला एक दर्शनी किंमत असते. कंपनीचे भाग म्हणजे शेअर्स हस्तांतरित करता येतात. भागधारक आपले भाग दुसऱ्याला विकू शकतात, दुसऱ्याच्या नावाने हस्तांतरित करू शकतात. अशी तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे. भागधारक हेच सभासद. कंपनीचे भागधारक हेच कंपनीचे सभासद असतात, म्हणजेच मालक असतात. या सभासदांची संख्या आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण विचारात घेता हे सभासद संख्या सर्व एकत्र येऊन कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहू शकत नाहीत. त्यामुळे हे सभासद त्यांच्यापैकी काही व्यक्तींची नेमणूक संचालक म्हणून करतात. मात्र दरवर्षी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या भागधारकांना म्हणजे सभासदांना कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळते. मर्यादित जबाबदारी. कंपनीतील सभासदांची जबाबदारी मर्यादित स्वरूपाची असते. एखाद्या सभासदांनी ज्या दर्शनी मूल्याचे भाग खरेदी केलेले आहेत त्या मूल्या इतकीच त्यांची जबाबदारी असते. समजा एखाद्या सभासदाने 10 रुपये किमतीचा भाग खरेदी केलेला असेल तर त्याची भागावरील जबाबदारी ही फक्त 10 रुपये इतकीच असते. समजा त्या सभासदाने त्या 10 रुपयापैकी 8 रुपये कंपनीकडे जमा केलेले असतील तर त्याची जबाबदारी 2 रुपये इतकीच उरलेली असते. मालकी व व्यवस्थापन यामधील फारकत. संयुक्त भांडवली कंपनीत असंख्य सभासद कार्यरत. हे सर्व सभासद भौगोलिक दृष्टिकोनातून विखुरलेले असतात. त्यामुळे ते कंपनीचे व्यवस्थापन करू शकत नाहीत. या दैनंदिन व्यवस्थापनासाठी ते व्यवस्थापकाची नेमणूक करतात. म्हणजेच कंपनीचे
मालक आणि व्यवस्थापन यामध्ये फारकत झालेली दिसून येते. सभासद संख्या. सार्वजनिक कंपनीची स्थापना करताना किमान 7 सभासद एकत्र येणे गरजेचे असते. मात्र किती संख्या असावी म्हणजे जास्तीत जास्त किती सभासद असावे या कमाल संख्येवर कोणतेही बंधन घातलेले नाही. खाजगी कंपनीचा विचार करताना खाजगी कंपनीची स्थापना करताना किमान 2 व्यक्ती एकत्र येणे आवश्यक असते. मात्र सभासदांची जास्तीत जास्त संख्या 50 इतकीच असली पाहिजे. केंद्र सरकारचे नियंत्रण. कंपनीच्या कारभारावर केंद्र सरकारचे नियंत्रण, देखरेख असते. समाजातील अनेक व्यक्तींनी आपले पैसे या कंपनीमध्ये गुंतविलेले असतात. या गुंतवलेल्या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे. त्यांचे हित जोपासले पाहिजे. याकरिता कंपनीवर कायद्याचे बंधन असते. कंपनीच्या व्यवस्थापनावर काही प्रतिनिधींची नेमणूक सरकारमार्फत केली जाते, जेणेकरून कंपनीत होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा बसू शकतो. हिशोब तपासणी व प्रसिद्धी. सार्वजनिक कंपनीने आपले आर्थिक वर्षातील सर्व हिशोब, जमा खर्च, ताळेबंद तयार करून त्याची प्रसिद्धी केली पाहिजे. कंपनीतील गुंतवणूकदार म्हणजेच भागधारक, कर्जरोखेधारक, ठेवीदार या सर्वांना ते हिशोब जाहीर केले गेले पाहिजेत. कंपनीचे हिशोब, जमा खर्च एखाद्या मान्यताप्राप्त अंकेक्षकाकडून तपासून घेणे देखील आवश्यक असते. या सर्व बाबींवरनं आपणाला कंपनीची वैशिष्ट्ये लक्षात येऊ शकतात. धन्यवाद.